आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. उपक्रम राबवले जातात. आज होळीचा दिवस आहे आणि त्यातल्या त्या रुग्णसेवेच्या निमित्ताने आपण जे सेवा देण्यात आहे याचा मागचं काय काम? आम्ही सत्काय फाउंडेशन तर्फे दरवर्षी संचारबंदी स्वच्छता मोहीम राबवित होतो, पण या वर्षीपासून रुग्णसेवेच्या दवाखान्यामधील जे रुग्ण असतात त्यांचे नातेवाईक आज सणासुदीच्या दिवशी त्यांना काहीतरी अन्नदान करावे या हेतूने आम्ही आज प्रथम या वर्षीपासून चालू केलेले आहे. हो, निदान किती रुग्णांनी आतापर्यंत ही सेवा 100-154 झाले. हो हो, 100. मुळात काय की आजच्या दिवशी बरेच काही गंध असते आणि त्याच्या मागचं की रुग्णांना सुद्धा अशी हेळसांड होती. हे कसं काय लक्षात आलं तुमच्या? काही गोष्टी मित्र आहेत, आमच्या मित्राला विचारतो, कोणाला काही विचारतो कसं करायचं. कोणी म्हणलं होळी करा, कोणी म्हणते पुढे जा, कोणी म्हणते दारू सोडण्यासाठी काहीतरी करा अंधश्रद्धेसाठी. मग ही कल्पना आली. सुरेंद्र काळे आमचे ते म्हणजे आज हे करू, म्हणलं ते करू. आणि विशेष या उपक्रमामध्ये आपल्यासोबत मी पाहतो की अनेक तरुण सुद्धा आहेत. तरुण पिढी आज आपण पाहतो होळी हे धुलीवंदन मध्ये बरेच काही कुटाने करत असतात, परंतु तुमच्या मार्फत सत्काळीचे सर्व पदाधिकारी दिसतात. समाधान वाटते का या निमित्ताने? समाधान इतकं वाटतं की माझ्या संग जेवढे कार्यकर्ते मित्र राहतात ते कोणतेही कलर नाही, दारू नाही, पुरी नाही, व्यसन कोणतं करता येतात आणि तन मन लावून काम करतात. सवणे साहेब येतं, याला सांगितलं खाली फोनवर तयार झाली. जुमडे सर आमचे शायरी नवीन आली, आम्हाला त्यांनी बरेच सहकार्य केलं. दादा काय सांगाल की आज अशा उपक्रमाची काय किती आवश्यकता आहे? आपण काय आवाहन करणार विविध संस्थांना, तरुणांना किंवा संघटनांना या निमित्ताने? खरं तर आजच्या रंगपंचमी दिवशी सर्व तरुणांनी असेच काहीतरी सामाजिक उपक्रम राबवावे. त्यामुळे एक तर जनजागरण होईल, राष्ट्रीय एकात्मता होईल व इतर लाकडं या कलर याचा नासोडा कमी होणार, पाणी वाचल, सामाजिक बांधिलकी राहील, वातावरण दोषी होणार नाही. धुलीवंदनचे वेगळे आपण पाहतोय, प्रत्येक जण आपल्याकडे याच्यात, पण सत्काय फाउंडेशन हा उपक्रम आयोजित करून एक सामाजिक बांधिलकी जपली. काय सांगताल संजयजी मुळे यांच्या बाबतीत? सत्काय फाउंडेशन गेल्या 14 ते 15 वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घेत असतो. या अगोदर स्मशानभूमी स्वच्छता मोहीम कंटिन्यू राबवण्यात येत होती, पण यावर्षी नवीन काहीतरी करायचं म्हणून एक सामाजिक की जे अंधश्रद्धेला बळी न पडता काय अंधश्रद्धेला आणि त्यातल्या परंपरागत चाललेला फाटा देत आज जे रुग्ण आहेत, आज होळीच्या दिवशी सगळं मार्केट बंद असतं, खाण्यापिण्याचे वाहनं बंद असतात, रस्त्याने गोंधळ असतात. यामुळं काय होतं की रुग्णांच्या बाहेर जाता येत नाही. त्यासाठी एक आम्ही असं ठरवलं की यावेळेस सामान्य रुग्णालयामध्ये जाऊन खिचडी वाटप करण्यात यावे. आणि आपण पाहिलं तर जिल्ह्याभरातील रुग्ण बाहेरचे रुग्ण आहेत आणि त्यांची परेशानी खूप होती. म्हणजे नाही, त्यांच्या आता खिचडी वाटपताना एवढा आनंद झाला की बरेच रुग्ण आले, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून आम्हाला खूप समाधान वाटलं की बाबा हा उपक्रम राबवून आम्ही खूप चांगल्या प्रकारचे कार्य समाजात रूढ केलेलं आहे. आणि असंच सर्वच जे काही सामाजिक संघटना असतील किंवा त्यांनी नेहमी असा उपक्रम. याच्या पूर्वी बी सत्काय फाउंडेशनने आपण पाहिलं की बुद्ध पौर्णिमेच्या विविध उपक्रम, आंबेडकर जयंतीचे उपक्रम असे आणि सामाजिक विविध उपक्रम झाले ना, काम करतात. त्याबद्दल काय सांगा? नाही, ते तर सामाजिक बौद्ध पौर्णिमेला दरवर्षी आम्ही प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळा उपक्रम, संविधान दिनाची रॅली काढण्यात येते. त्याच्यामध्ये अनेक लेझिम पथक असतील हे बोलवतो आणि एक विशिष्ट प्रकारे म्हणजे की शांततेमध्ये काढण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. आणि यावर्षी सुद्धा आमचं नियोजन आहे की जिल्हा म्हणजे की सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं बौद्ध पौर्णिमेचं. हा, एवढंच सुद्धा. सत्काय फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे मित्र संजयजी मुळे साहेब अनेक वर्षापासून 10-15 वर्ष झाले विविध कार्यक्रम या ठिकाणी सत्काय फाउंडेशनच्या माध्यमातून चालू आहेत. त्यांचे अनेक वर्षे आम्ही त्यांच्यासोबत तिन्ही या शहरामधील ज्या मोठ्या स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमीची साफसफाई करणं, त्या खंडोबा बाजारमध्ये काही वेळेस तर ते पुरलेले मृतदेह आहेत ते उघडे पडायचे पावसामुळे, तेही सुद्धा आम्ही या सत्काय फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाकून टाकणं, त्यांना पूर्ण सुरक्षित करणं. त्या ठिकाणचे कुपाटे खूप वाढायचे, त्या ठिकाणी आम्ही तोडून साफ करून ते पूर्ण साफ करायचो. गेल्या कोविडच्या महामारीमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो की अंधश्रद्धा बाळगल्या जाते लोकांमध्ये, स्मशानात जाऊन काहीतरी
आपण करायचं, लेकिन आपण डायरेक्ट डेअरिंग करून ह्या गोष्टी केल्या की कुठली भीती नसते, याबद्दल काय सांगायचं? याबद्दल तर जे माणसामध्ये सगळ्या समाजामध्ये की स्मशानभूमीमध्ये गेलं ना पाहिजे, त्या ठिकाणी झालं ना पाहिजे, जी अंधश्रद्धा आहे, सत्काय फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रबोधनाचं पूर्ण त्या ठिकाणी स्मशानभूमी कोविडमध्ये आम्ही पूर्ण धुवून घेतली आणि दरवर्षी आमचा एक उपक्रम असायचा की जे आलेत आमचे 100-200 लोक येत होते त्या कार्यक्रमात, मित्र येत होते, उपमहापौर भगवानराव वाघमारे होते, त्यांच्यासोबत नगरसेवक होते, ते 5-7 जण असे प्रतिष्ठित लोक, डॉक्टर लोक त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. एक चांगला कार्यक्रम होता आणि ते समजा अंधश्रद्धा लोकांच्या मनातून जावं यानंतर आम्ही त्या ठिकाणी पूर्णतः स्वच्छ होऊन हातपाय धुवून त्या ठिकाणी खिचडी भजी असो या ठिकाणी त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये आम्ही जेवण करायचो, कारण ती एक पवित्र जागा आहे. माणूस गेल्यानंतर शेवटची जागा तीच आहे की अंधश्रद्धा राहिली नाही पाहिजे, भीती राहिली नाही पाहिजे. माणूस गेल्याच्या नंतर काही राहत नाही, पण लोकांच्या मनात अंधश्रद्धा आली. रोज लोक ताटाला ताट लावून जेवणारे लोक सुद्धा मेल्याच्या नंतर जवळ येत नाहीत, अशी एक लोकांची भावना झालेली. ती भावना दूर करण्यासाठी आमचे संजय मुळे विविध कार्यक्रम वर्षभरामध्ये असतात. अनेक वेळा या ठिकाणी आम्ही पोळ्या भाजी करून आणून वाटलेली आहे, कारण या ठिकाणी गरज आहे. आज मोठा एवढा होळीचा सण आहे, कोणी लोकांचा एवढा गोंधळ घातलेला असतं रस्त्याने, म्हणून घरचे नातेवाईक या ठिकाणी त्यांना जेवण देण्यासाठी येत नाहीत. त्या ठिकाणी हा जो मोरू आहे, हॉटेल बंद यायचा, त्या लोकांनी कुठं जायचं, म्हणून एक आमच्या मित्राच्या मनामध्ये संकल्पना आली आणि की आपण या ठिकाणी संध्याकाळी एक वेळेस तरी आपण त्यांना अन्न देऊ. आणि या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संजय मुळे साहेबाचा एक फोन आला आणि आम्ही आलो. त्यांनी सगळं केलंय, पूर्ण जेवढं असतं त्यांचं. त्यांना खूप आघात झालेत काही काळामध्ये, मागच्या पत्नी गेली त्यांची, पण त्यांनी सामाजिक जे ठेवा त्यांनी उचललेला आहे 15 वर्षामध्ये, ते बी व्यसनच करत होते, पण त्या व्यसनाच्या बाहेर निघून आता ते दारू पित नाहीत, कुठलाही व्यसन त्यांना नाही. त्यांना वाटतं आपल्या मित्रांनी याच्यातून बाहेर निघाले, त्यांना स्वतःला अनुभव आलेला आहे की हे करत असताना आपल्याला काय भोगावं लागतंय. त्याच्यामुळे त्यांनी आपले मित्र सुद्धा एक निर्व्यसनी राहिले पाहिजेत आणि लोकांनी सुद्धा याचा संदेश घ्यायला पाहिजेत की आपण निर्व्यसनी राहिलं पाहिजे. एवढी मोठी होळी आहे, खायचं प्यायचं शिवा द्यायचं लोकांना, हे जे चाललेलं आहे ते कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या मिळून माध्यमातून उभा राहायला पाहिजे. आता मुली बायका या ठिकाणी घराच्या बाहेर निघत नाहीत, आज त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन साधा रंग खेळला पाहिजेत, अशी चाललं पाहिजे. जर व्यसन दिन लोकांनी समजा ते व्यसन करणं बंद केलं तर हे लोक सुद्धा महिला आहे ते बाहेर येत्याला चांगल्या रंग होळी साजरी करतील. असं एक आमच्या मित्र संजयजी मुळे यांचा कार्यक्रम उपक्रम आहे आणि ते असाच पुढे दिला. आम्ही सर्वजण त्यांना या ठिकाणी त्यांनी ज्यावेळेस बोलवतील त्यावेळेस आम्ही त्यांच्या शब्दाला हाकार देऊन हे चांगल्या उपक्रमामध्ये आम्ही सहभाग घेणार. सर्व महापुरुषांच्या विचारधारेला प्रथमतः त्रिवार अभिवादन. सत्काय फाउंडेशनच्या वतीने आदरणीय संजयजी मुळे साहेब यांची ही एक प्रामाणिक संकल्पना म्हणजे आज होळीच्या दिवशी वेगवेगळ्या कलरमध्ये पैसे उडवण्यापेक्षा आणि होळी करून वातावरण दूषित करण्यापेक्षा या ठिकाणी परभणी जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये खिचडी वाटपाचा कार्यक्रम आणि रुग्णसेवा करण्याची ही संकल्पना मुळे दादांची आहे. त्यांच्या कार्याला या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी एक समतेचं या होळीच्या अनुषंगाने एक समतावादी विचाराची एक कविता आपल्या सेवेत या ठिकाणी सादर करताय आदरणीय संजयजी मुळे साहेब आणि सत्काय फाउंडेशनचा हा चांगला संकल्पना आहे. त्या अनुषंगाने विषमतेची होळी जाळूया, अरे विषमतेची होळी जाळूया, हा समतेचा रंग खेळूया, हा समतेचा रंग खेळूया. विषमतेची हो विषमतेची होळी जाळूया, हा समतेचा रंग खेळूया, हा समतेचा रंग खेळूया. जाळू नका हो लाकडाची मोळी, पर्यावरणाशी करू नका खेळी. संदेश हा अरे संदेश हा सारे पाळूया, हा समतेचा रंग खेळूया, हा समतेचा रंग खेळूया. टाकू नका तुम्ही द्वेषाचा रंग, मित्र तत्वाचा करू नका भंग. दृष्ट विचार अरे दृष्ट विचार
सारे टाळूया, हा समतेचा रंग खेळूया, हा समतेचा रंग खेळूया, विषमतेची विषमतेची होळी जाळूया, हा समतेचा रंग खेळूया, हा रंग पंचमीचा खेळूया, धुळीच्या दिवशी कैकबे अबुरू, धुळीच्या दिवशी कैकबे शबुरू, आया बहिणीची काढतात अबरू, आया बहिणीची काढतात अबरू, अरे गंदे कुकर मध्ये जाळूया, अरे गंदे कुकर मध्ये जाळूया, हा समतेचा विचार पेरूया, हा समतेचा रंग खेळूया, विषमतेची होळी जाळूया, हा समतेचा रंग खेळूया, हा समतेचा रंग खेळूया. जय भीम, जय संविधान.